शिवसेना नेते महेश गायकवाड यांनी विशाल गवळीच्या आत्महत्येवर मत व्यक्त केलंय। विशाल गवळी याने आत्महत्या केली याचा आम्हाला काही आनंद नाही। 3 महिन्यात केस चालवून त्याला शिक्षा झाली असती तर इतर नराधमांना त्याचा चाप बसला असता, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे। खरं तर ज्या पद्धतीने त्या मुलीचं अतिशय अत्याचार करून निर्घृणपणे त्याने हत्या केली, त्या नराधमाने फाशी घेतली असं कळतंय। पण मला वाटतं की ह्याच्यामध्ये आमचं कोणत्याही प्रकारचं समाधान झालेलं नाही। जर त्याला शासनाने ज्या पद्धतीने त्या मुलीवरती अत्याचार झाले तशाच पद्धतीने जर त्याला क्रूरपणे त्याला 3 महिन्याच्या आत त्याच्यावरती ट्रायलवर घेऊन त्याला जर भर चौकात जर फाशी दिली असती तर खरोखर समाधान पण झालं असतं आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे असे नराधम आहेत त्यांनी असं कृत्य करताना त्यांना धाक बसला असता। त्यामुळे कुठेतरी विशाल गवळीने आत्महत्या जी केली आहे त्या गोष्टीला घेऊन आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आनंद नाही। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आणि खासगी कार्यक्रमासाठी आले होते। त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आता तिन्ही सरकारांमध्ये अलबेलत आहे असे सांगितले। कॅबिनेटमध्ये खून होतील असे उल्लेख जर सामनामध्ये येऊ लागले तर सामनाला लोक गमती जमती म्हणून यापुढे पाहायला सुरुवात करतील, अशा मिश्किल शब्दात मुनगंटीवार यांनी सामनाचा समाचार घेतलाय। ग्रामपंचायत व महानगरपालिका सर्वांनी जबाबदारीने लक्ष देऊन चंद्रभागा शुद्धीकरणासाठी पाऊल उचलले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। असं करू नये। भारतरत्न ज्यांना आपण उपाधी दिली, ज्यांना महाराष्ट्र भूषण दिलं, त्यांच्याबद्दल जर तुमच्या मनात या अगोदर माहिती होती तर जेव्हा सरकार असताना तुमचं कारवाई करायला हवी होती। असं वक्तव्य करून ज्याचा काही पुरावा नाही, जी चूक झाली त्या चुकीचं काम करणाऱ्या डॉक्टरला शिक्षा झाली पाहिजे, पण त्या डॉक्टरच्या चुकीबद्दल कुटुंबाला नाव मोठं ठेवणं। अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरोचे तुलसी कबाड म्हणून आहे संचालिका, त्यांनी असं सांगितलं आहे की ईव्हीएम हॅक करू शकता, ईव्हीएम हॅक होता आणि निकाल बदलू शकतो, असं अमेरिका इंटेलिजन्सच्या संचालिका आहेत तुलसी यांनी म्हटलेलं। आपल्याला काय वाटतं? नाही, त्यांनी उशीर केला। जेव्हा काँग्रेसनी कॅबिनेटमध्ये ईव्हीएम मशीनचा उपयोग करत लांब गचक भाषण दिलं, जेव्हा 2010-11 मध्ये संसदेत चर्चा होताना मनमोहन सिंगांनी सांगितलं की दुनिया की कोई ताकत ईवीएम को हैक नहीं कर सकती, आयोग बसेगा, या मॅडमनी जर जेव्हा मनमोहन सिंगांना सांगितलं असतं तर बरं झालं असतं। हे असं निवडणुका हारल्यानंतर अशा गोष्टी सुचणं हे वाईट। विधान परिषद असू दे, ज्यांची नावं खरे चर्चेत असतात, अपेक्षित आहे, असं आहे त्याच्यावर काय असं का होतं? परिचालकांचा विचार झाला 28 युगे विठ्ठल उभा विठेवरी। आपण संयम शिकायचा की नाही, फक्त दर्शन घ्यायचं। अजित पवार निधी देत नाही, एकनाथ शिंदे अमित शहाकडे जाऊन तक्रार करणार आहे, अशी कोणतीही तक्रार केली नाही असं अजितदादांनी सांगितलं आहे। अजितदादा स्वतः बोलले आज परत भेट घ्यायला, आणि मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत। तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही। आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे। जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही, त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील। आणि म्हणून अजितदादा म्हणाले ते खरं आहे, एकनाथ शिंदेजी त्यांच्याशी बोलतील, अमित भाईंसोबत बोलतील। पुन्हा तुम्ही ट्विस्ट करायची बातमी म्हणताय। 3 पक्षामध्ये आलबेल असू नये असा प्रयत्न करणारे अनेक आहेत, पण आमच्या 3ही पक्षामध्ये आलबेल आहे
आमच्या तीनही पक्षामध्ये भाव आहे आणि तो एकच आहे, तो म्हणजे विश्वगौरव, देश गौरव, गरीबों के मसीहा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये देशावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र यायचं आहे. सत्ता आणि सत्य यामध्ये विकासाचं सत्य स्वीकारायचं आहे आणि या माध्यमातून आपण मदत केली पाहिजे. अजितदादा आता परवा तेच म्हणाले की देशहितासाठी मी आलोय. एनडीए मध्ये जे पक्ष आले ते देशहिताचा विचार करून आले आहे, मताचा विचार करून आले नाही आणि म्हणून देशहितासाठी हे तीन पक्ष आजही एकत्र आहे. आणि भगवान विठ्ठलाच्या चरणी मी प्रार्थना करेन की राष्ट्रहितासाठी हे तीन पक्ष असेच एकत्र राहिले. विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदेंनी तक्रार केली भविष्यामध्ये कॅबिनेटमध्ये खून होऊ शकतात अशी परिस्थिती सध्या सरकारची आहे. कॅबिनेटमध्ये खून होऊ शकतात. मला वाटतं की आता या माझं भाषण लोकसभेतल्या आणि विधानसभेतल्या गमती जमतीवर झालं, आता या रोजच्या गमती जमती सुरू झाल्या. कॅबिनेटमध्ये खून होऊ शकतात असं म्हणायचं, यातून मला भीती एवढीच वाटते की सर्वसामान्य जनता ही सामना वर्तमानपत्राला एक गंमत जम्मत या नजरेतून बघेल. कॅबिनेट मध्ये खून होऊ शकते काय आपण बोलतोय. एकनाथ शिंदे यांनी अजित पवार निर्माण होते, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जातीय तेढ निर्माण होते, दिसतंय मंत्री जे आहेत ते बेकाल वक्तव्य अनुभवी माणसांची कमतरता वाटते का मंत्रिमंडळामध्ये. असा आहे, जो मंत्री असतो तो अनुभवीच असतो. अनुभवी असल्याशिवाय मंत्री होत नाही. फक्त टर्म नुसार अनुभव धरू नका, सर्व अनुभवी असं आहे. माझं डावललं असं म्हणणं योग्य नाही. नवीन लोकांना काही संधी देण्याचा पक्षाचा विचार असतो. आता असं अनेकदा होतं की एक जातो दुसरा येतो, म्हणून डावललं हा शब्द योग्य नाही. आणि मंत्री असणं म्हणजेच न्याय, हाही भाव असणं योग्य नाही. आता आमचे समाधान अवताडे किंवा आमचे प्रशांत पाटील, बालक पाटील, परिचारक हे मंत्री नाही झाले म्हणजे यांच्यावर का अन्याय झाला का. जगामध्ये कोणी कोणाचं खच्चीकरण करू शकत नाही. सबका मालिक भगवान विठ्ठल आहे. जेव्हा योग्य व्हायचं असतं तेव्हा विठ्ठल भगवान. अजित पवार निधी देत नाहीत म्हणून एकनाथ शिंदे. तुम्हाला अजून काही ट्विस्ट करायला बातमी हवी आहे का. अनेक जण बातम्या देण्यासाठी आहेत ना, माझी काय मदत घेत. अजित पवार आज मी एका कार्यक्रमाला पंढरपूरचं आमंत्रण होतं आणि या कार्यक्रमाला येताना विठुरायाचं दर्शन घ्यावं ही मनात इच्छा होती. काही वर्षापूर्वी मी अनेकदा दर्शनासाठी येण्याचा योग यायचा. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने योग आला. विठ्ठलाच्या चरणी डोकं टेकवून आशीर्वाद मागितला आणि विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन अजून उत्तम काम करण्याचा प्रयत्न आणि संकल्प घेऊन मी इथून चाललो. नमामि चंद्रभागा ही योजना आणली होती. आजही ती कागदावरच आहे. चंद्रभागा अजून प्रदूषित आहे. वारंवार भाविकातून मागणी होते चंद्रभागा स्वच्छ झाली पाहिजे. नमामि चंद्रभागेचं घोडं कुठं अडलंय. नाही, असं आहे की नमामि चंद्रभागा ही निरंतर निर्मल आणि स्वच्छ जल असणारी ही पवित्र नदी आहे, जी आज नव्हे हजारो वर्षापासून वारकरी या ठिकाणी येतात. आणि म्हणून मी असताना भीमाशंकर म्हणजे ज्या कुंडातून या नदीचा उगम होतो तिथून पंढरपूर पर्यंत याची योजना केली. पहिल्या योजनेमध्ये या पाण्याचं प्रदूषण करण्याचं सर्वात मोठं कारण हे पुण्यामधून येणार जे काही तिथं घाण पाणी होतं. आणि म्हणून तेव्हा केंद्र सरकारच्या वतीने 995 कोटीची STP ही मंजूर झाली. आता या STPचं काम सुरू आहे. तुम्हाला आठवत असेल पंढरपूरलाही एक STP मंजूर करण्यात आली. आता या नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या गावांना मदत करून त्याची STP करावी लागेल. आणि माझ्या माहितीप्रमाणे सरकार त्यावर लक्ष ठेवून आहे. पण ही सर्वांचीच जबाबदारी आहे. मग ग्रामपंचायत असो
की महानगरपालिका असो की महाराष्ट्र सरकार, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुणे, पिंपरी चिंचवड अशा शहराचं पाणी जे आहे, सांडपाणी ते येतं. पण माझा विश्वास आहे भगवान विठ्ठल हा आम्हा सर्वांना आशीर्वाद देईल आणि सरकार यावर लक्ष देऊन उत्तम काम करेल. आले होते, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि औरंगजेबाचं जे कब्र आहे त्याला सामनातून त्यावरती टीका करण्यात आली. असं आहे की माझी तुम्हालाही विनंती राहील की सामना कधीच चांगलं म्हणू शकणार नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून टीका करणं हे सामन्याचं सध्याचं एक मात्र काम आहे. स्वतः आदरणीय अमितभाई हे अतिशय शिवभक्त म्हणून त्या ठिकाणी पवित्र भावनेने एक ऊर्जा शक्ती घेण्यासाठी आले आणि त्यांच्या दौऱ्याचा किस काढायचा. आणि हे धीरे धीरे काही लोकांची सवय लागली आहे. मी स्वतः नाशिक मध्ये एका भाषणात मला आमंत्रण दिलं, मी बोललो, काहीही त्या बोलण्यामध्ये कुठेही काही आवाजवी नव्हतं, पण त्याच्यावरही बातम्या होतात. तर मला व्यक्तिगत रीतीने आता वाटायला लागलं की असं काही करण्याचं मुद्दाम काही लोक ठरवतात आणि त्या माध्यमातून काहीतरी विपरीत घडवणे, विपरीत बातम्या करणे असं ते करतात. प्रमोशनचा विषयच नव्हता हो, ते भाषण होतं लोकसभा विधानसभेच्या गमती जमती. आणि लोकसभा विधानसभेच्या गमती जमतीमध्ये आयोजक ज्यांनी निमंत्रण दिलं ते असं म्हणाले की आमच्या व्याख्यान मागेमध्ये जे जे येतात त्यांचं प्रमोशन. तर मी असं म्हणालो की प्रमोशन व्हायचं असेल तर आमचं सरकार हे नेहमी यावं लागेल, कायम राहावं लागेल. याच्यात काही चूक आहे? हे पंढरपूरचे तर सर्व तुम्ही एका मिनिटात समजत असाल असा माझा समज आहे. हा चुकीचा ठरवू नका. आणि माझ्या नंतरचे जे दोन वक्ते आहेत ते तर आमच्या पक्षाचे किंवा महायुतीचे नाहीत. मग त्यांच्या प्रमोशनचं काय होईल? मग त्यांना काय आम्हाला पक्षात घ्यावं लागेल का? असा तो गमती जमतीचा भाग होता. काही लोकांनी ठरवूनच टाकलं की ट्विस्ट करायचं. ते दुःखदायक आहे. अशानी स्वतः पत्रकारांशी मैत्रीचे संबंध ठेवून योग्य सांगण्यासाठी कोणीही मग अशाने प्रयत्न करणार. चूक असेल तर चूक म्हटलं पाहिजे, पण इथं जर एखाद्या वाक्यामध्ये दूर दूरपर्यंत द्विअर्थ नाहीये तरीही आपल्या सुपीक डोक्यातून काहीतरी नापीक कल्पना निघणं योग्य. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा होणाऱ्या भवानी मातेच्या यात्रेत यंदा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः त्रिशूळ हाती घेत ठेका धरलाय. त्यांच्या उपस्थितीने यात्रेला विशेष उत्साह प्राप्त झालाय. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या भाविकांनी जय भवानीच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडलाय. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेद्वारे जलसाठ्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अंतर्गत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण या योजनेद्वारे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक गाव तालुक्यात पाणी साठवण्यासाठी तलाव, पाझर तसेच लहान मोठे तलाव, धरणे या सर्व जलसाठ्यांमधून गाळ काढणे यासाठी शेतकरी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. या महाराष्ट्र सरकारच्या योजनेत भारतीय जैन संघटनेच्या सहभागाने चोपडा तहसील कार्यालयात तालुक्यातील गावात जनजागृती करण्यासाठी जनजागृती रथाचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी पूजा करून झेंडा दाखविलाय. यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. शासनाचं धोरण आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत जे काही विविध पाणी साठवण्याचे
आपले काही संसाधनं तयार आहेत शासनाच्या वतीने, त्यामध्ये बराचसा गाळ मोठ्या प्रमाणात साचत असतो आणि ते गाळ शेतकऱ्यांना उपयोगी आहे आणि आपली जे जमीन आहेत त्या सुपीक करण्याच्या संदर्भात शासनाचं हे एक चांगलं धोरण तयार झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने मी भारतीय जैन संघटनेचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी या संदर्भात प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी हा एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. तर या निमित्ताने मी आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की जिथे जिथे आपल्याला एक गाळ काढून आपल्या त्या धरणांचं किंवा तलावांचं आपल्याला कॅपॅसिटी बिल्डअप करता येईल आणि जो काही गाळ आहे तो गाळ जमिनी अधिक सुपीक करण्यासाठी आपल्याला उपयोगात आणता येईल, तिथे शासनाचं सर्व शेतकऱ्यांना सहकार्य राहील असे मी या प्रसंगी सूचित करू इच्छितो. भारतीय जनता पार्टी महायुतीचे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी त्यांच्या मतदारसंघातील व जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगितले. यामध्ये ठेकेदार व संबंधित अधिकारी मिळून हे काम निकृष्ट दर्जाचे करत आहेत, कारण ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक सर्वात मोठी योजना आहे. त्यामुळे या योजनेत कुठलाही भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही आणि यात बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघ संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी करून ठेकेदारांना काळे यादीत टाकणार व अधिकाऱ्यांना निलंबित करणार असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिलाय. सर, मला सांगा, तुमच्या मतदारसंघामधील अकोला या गावामध्ये 2 दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये तुम्ही काय चौकशीचे आदेश दिलेले आहे? काल बदनापूर तालुक्यामध्ये अकोला या गावी शॉर्ट सर्किटमुळे चारा जळाला, जनावरं होरपळली, मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालं. मी स्वतः पाहणी केली आणि मी आदेशही दिले. ताबडतोब तहसीलदार कलेक्टर साहेबाला सूचना केली, तहसीलदारालाही सूचना केली की ताबडतोब पंचनामे करा आणि पंचनामे करून त्यांना मदत काम मिळते ते मिळाली पाहिजे अशी भूमिका आहे. आणि जर समजून घ्या, महावितरण कंपनीचे जर चुकीमुळं आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळं जर शॉर्ट सर्किट झालं असेल तर माझ्या मते संबंधित जो अधिकारी असेल, जो कर्मचारी असेल महावितरणचा, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा मी केलेली आहे आणि त्याची चौकशी चालू आहे असं मला माहिती. सर, दुसरीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतीय जनता पार्टीचा मेगा प्रोजेक्ट आहे जलजीवन मिशन अंतर्गत जे काही पाणी पुरवठा पोहोचणार आहे हर घर हर जल मध्ये, त्यामध्ये भ्रष्टाचार झाले तर तुम्ही अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा उपस्थित केला. 100% जलजीवन मिशन हे देशामधले पायलट प्रोजेक्ट या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे होतं, पण संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या दोन्हीमुळं त्या जलजीवन मिशनचं वाटोळ झालं. आज कमीत कमी 200 टँकर बदनापूर तालुक्यात सुरू केले. पाण्याची टंचाई आहे, केवळ निष्काळजीपणा आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यावर सस्पेंड कारवाई निलंबन झालं पाहिजे आणि ठेकेदाराचे ब्लॅक लिस्ट करून त्यांची वसुली सुद्धा केली पाहिजे. पूर्ण म्हणजे मागणी. आपण जर पाहिलं तर एकीकडे आता तापमान जे आहे ते 21 डिग्रीपेक्षा जास्त आहे, त्यामुळं चाऱ्याचा प्रश्न असेल किंवा जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील आपल्या बदनापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेला. त्यासाठी तुम्ही जिल्हा अधिकाऱ्याला काही आदेश दिलेत? चाऱ्याची टंचाई सध्याला तरी कारण मध्यंतरी पाऊस पडल्यामुळे सध्याला अजून कोणी चाऱ्याच्या बाबतीत बोललं नाही. ज्वारी निघतीये, गव्हाचा भुसा आहे, सगळं मी स्वतः पाहिलं. मला नाही वाटत जनावरच्या चाऱ्याची काही टंचाई असेल आणि कोणी जर मागणी केली तर कलेक्टरशी चर्चा करून त्याला मदत करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर मंत्री संजय राठोड बोलताना म्हणालेत की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. ते पुढे म्हणाले की शेतकरी समृद्ध होण्यासाठी वचननाम्यातील कर्जमाफी, शेतकऱ्यांना भरपूर वीज देणे अशा इतर योजनांवर सरकार काम करत आहे. इतकंच नव्हे तर जलसंधारण कामासाठी सरकारने मोठी तरतूद केली आहे. निधी पण मिळत आहे. चांगलं काम करण्यासाठी अधिकारी आणि प्रशासन प्रयत्न करतात असंही कौतुक त्यांनी केलंय.
जलसंधारण योजनेमध्ये भरपूर तरतूद राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. आणि जलयुक्त शिवार टप्पा 2 याचीही कामं मोठ्या प्रमाणात आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार याचीही कामं मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच पद्धतीनं 600 हेक्टरच्या आतमधले जे काही छोटे तलाव आहे, मग पाझर तलाव असतील, साठवण तलाव असतील, मायनर टँक असतील, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व कामं राज्यभरात चालू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नाला सरळीकरण असेल, वेगवेगळ्या NGOंना आणि वेगवेगळ्या संस्थेला सोबत घेऊन या सर्व गोष्टींना आम्ही जलसंधारणाची कामं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये करतो आहे. सर, आपले सहकारी आहेत गुलाबराव पाटील, असं म्हणतायत की ज्या पद्धतीने आम्ही पक्ष फोडतोय त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना फोडा, अशा पद्धतीनं शाळेमध्ये एक वक्तव्य केलं. आणि ज्या शाळा असं करतील त्यांना 10 लोकांचं ऐकलेलं नाही आहे. कदाचित गुलाबरावजी पाटील हे वेगवेगळ्या संदर्भ देऊन नेहमी बोलत असतात. तेव्हाची परिस्थिती काय होती, कोणाला कशा पद्धतीनं विषयाला धरून ते बोलले याची माहिती घेऊन मी या संदर्भात खुलासा देईन. धवल खरं तर भारताचा शत्रू आहे, त्याला आणण्यामध्ये सरकारला यश आलेलं आहे. त्याच्या फाशीच्या शिक्षेसाठी देखील आता प्रयत्न केले जात आहेत. किती मोठं यश आहे सरकारचं? नक्कीच हे मोठं यश आहे, कारण या देशाची धुरा सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जेव्हा हातात धरली तर एक पारदर्शक सरकार, कायद्याचं पालन करणारं सरकार, संविधानाचं पालन करणारं सरकार म्हणून देशभरातल्या आज अनेक घटनावरून आपल्याला लक्षात येईल. आणि या माध्यमातून देशामध्ये एक शिस्त आणि कायद्याचं राज्य निर्माण व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीनं सातत्यानं चालू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. होती आहे. आमदार बच्चू कडू यांनी देखील आंदोलनं केलेली आहे, आमदारांच्या घरावरती आंदोलन. आपण कशा पद्धतीने बघताय? नक्कीच शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल शासनाची भूमिका ही अतिशय सकारात्मक आहे. निवडणुकीच्या काळामध्ये जे वचननामा होता त्या वचननाम्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्ती देऊ आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजनासुद्धा राबवू. कारण या राज्यातला शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे, त्याच्या घरामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. आणि त्यासाठी दीर्घकालीन काही योजना राबवता येतील का आणि अल्पकालीन काही योजना राबवता येतील का अशा पद्धतीची भूमिका शासनाची आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये वारंवार या विषयावर चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टीनं पावलं आज सुरू झालेली आहे. आपण पाहिलं तर शेतकऱ्याला पुरेपूर वीज देणं, दिवसा वीज देणं, भरपूर वीज देणं ही सुद्धा आमची कमिटमेंट होती. ती कमिटमेंट आता पूर्ण होण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न सुरू केलेले आहे. त्यानुसार शेतकऱ्याला पाणी देणं, मुबलक पाणी देणं ही सुद्धा भूमिका आहे. म्हणून राज्याचे छोटे धरणं असतील, मोठे धरणं असतील, ज्या मोठ्या प्रकल्पात शेवटच्या टोकापर्यंत खरं तर पाणी जात नव्हतं. अनेक कॅनल्स आणि अनेक प्रकल्प आहेत, परंतु सिंचन क्षमता पूर्ण होत नव्हती. आणि म्हणून PDNच्या माध्यमातून, लाईनिंगच्या माध्यमातून अशा सर्व प्रकल्पाचं येणाऱ्या काळामध्ये पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचवण्याची भूमिकासुद्धा शासनाची आहे. आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे वीज देणं, पाणी देणं, चांगलं त्याला बियाणं देणं, त्याला चांगली खतं देणं आणि त्यासोबत त्याला कर्जमुक्त होऊन परत त्याचा मनोबल आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी शासनाची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आहे. जलसंधारणाची कामं जी आहेत तिथे अभावी ठप्प आहेत आणि एकीकडे पाण्याचं या संदर्भातली मी माहिती आता देऊ शकत नाही. काय विषय होता याची माहिती घेऊन याबद्दल बोलेल. अर्थकार्यामध्ये तक्रारीच्या वारंवार चर्चा होतात. आपल्या काही अशा तक्रारी आहेत, आपल्या कधी फाईल अडल्या आहेत वगैरे असं काही कधी झालं नाही? कधीच असं मला तरी आढळलं नाही. राज्यातल्या माझ्या खात्याला आतापर्यंत जेवढा प्रपोज आम्ही केलं होतं तेवढं नियतव्यय मिळालेलं आहे, तेवढं प्रत्यक्ष अनुदान म्हणजे नियतव्यय मंजूरसुद्धा झालेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जलसंधारण खात्याला याच्यापूर्वीसुद्धा पैसे मिळाले, आतासुद्धा पैसे मिळालेले आहे. मी सुद्धा राज्यात 4दा मंत्री झालो आहे आणि 5दा निवडून आलो आहे. आणि म्हणून आता ठीक आहे, काही थोडंसं वेगवेगळ्या योजना राज्यामध्ये चालू असतात, जसं लाडली बहीण आहे किंवा वेगवेगळ्या नवीन विकासाचे प्रकल्प, त्यावेळेस थोडंसं निधी वाटपामध्ये 19-20 होतो. परंतु याचा अर्थ असा नाही की खात्याकडे दुर्लक्ष आहे किंवा खात्याला पैसेच मिळत नाही. आणि म्हणून खात्याला या ठिकाणी निधी मिळालेला आहे, माझ्या तरी खात्याला मिळालेला आहे. आणि चांगले काम करण्याचा प्रयत्न आमचे सर्व विभागाचे
अधिकारी प्रशासन या ठिकाणी करत आहे. मंत्री अतुल सावे यांनी शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार देखील केलाय. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील नवेगाव बांध येथे मराठा सेवा संघाच्या वतीने एक भव्य आणि प्रेरणादायी महानाट्याचे आयोजन करण्यात आले. या महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, बुद्धिमत्ता आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास जिवंत सादर करण्यात आला. या महानाट्याला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महानाट्याची खासियत म्हणजे यामध्ये तब्बल 150 कलाकारांनी सहभाग घेतला. विविध प्रसंगांची जिवंत मांडणी, संगीत, प्रकाश योजना आणि कलाकारांची दमदार भूमिका यामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या सगळ्या अपेक्षा सार्थ करणे हे आमचे प्रथम कर्तव्य. आम्हास पूर्ण विश्वास आहे. आता आपले कर्तव्य शुभ. दुखद वार्ता आहे. बोला काका, निजामशहाचा सेनापती हमीद खानाने माझे आजोबा लखुजीराव जाधव आणि मामाला बेमुरवत ठार केलाय. त्यामुळे मराठ्यांमध्ये देशावर विचित्र परिस्थिती घोगावतीये. शहाजहान, निजाम आणि आदिलशाहीत अस्थिरता निर्माण झाली. अशातच कोण जम बसवर हे काही सांगता यायचं नाही. परंतु आपल्याला तर गुलामीतच जगायचं आहे. आपण यातनं केव्हा सुटू कोण जाणे. यातून सुटका आपणहून मिळणार नाहीच. आपण आमचे सरदार आहात. तेव्हा आपल्या आणि आमच्या विचारात हा फरक नसायलाच हवा. आम्ही यवन नाहीत. तर इथं मोठं महानाट्याचं पण आपण इथं आयोजन केलेलं आहे. राजा शिवछत्रपती ह्या महानाट्याचं आयोजन करण्याचे मागचं उद्देश हे आहे की शिवाजी महाराज काय होते, शिवाजी महाराजांचे विचार कसे होते हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही इथं महानाट्याचं आयोजन केलेलं आहे. हे पण मराठा सेवा संघ आणि मराठा बाणा मित्रपरिवार नवेगावांच्या वतीने केलेलं आहे. ह्या रथयात्रेला मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग लाभत आहे. लोक मोठ्या प्रमाणात आम्हाला या रथयात्रेकरिता सर्व प्रकारची मदत देत आहेत. फिजिकल आणि आर्थिक ह्या दोन्ही मदती आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळत आहे. खूप आनंद आहे. आम्ही खूप चांगल्या प्रकारे हे कार्य करतो आहे आणि लोक जोडण्याचं काम करतो आहे. धन्यवाद. थँक्यू. हे जे महानाट्य होत आहे याच्यामध्ये किती कलाकार साधारणतः समाविष्ट होणार आहेत? ह्या महानाट्यामध्ये 150 कलाकार आहेत आणि खूप चांगलं ग्रुप आहे. हे फिल्म इंडस्ट्रीचे लोक ह्या महानाट्यामध्ये आहेत. एक चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन आहे आणि हे नाट्य 2.5 तासाचं नाटक आहे. 2.5 तासामध्ये चांगल्या प्रकारे आम्ही प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न करूया आणि लोकांची वेळ न घालवता आम्ही हे नाटक म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. थँक्यू. गोंदियात असा आनंद उत्साह चालू असतानाच याच गोंदियात कालव्यामध्ये हातपाय धुण्याकरिता गेले असलेल्या एका शेतकऱ्याचा तोल जाऊन कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची बातमी समोर येते. गोंदिया जिल्ह्यात सध्या रबी हंगामाच्या धान पिकांसाठी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. इडियाडोह धरणातून देखील सध्या कालव्यात पाणी सोडण्यात आलंय. त्याच कालव्यात मनसाराम तुलावी हे शेतकरी हातपाय धुण्यासाठी गेले असता वाहून गेलेत. या घटनेनंतर स्थानिक गावकऱ्यांनी इडियाडोह प्रशासनाला धरणाच्या पाण्याचा प्रवाह बंद करण्यासाठी विनंती केली आहे. मात्र धरण प्रशासनाने याकडे कुठलाही लक्ष न दिल्याने अखेर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. रात्री उशिरापर्यंत शेतकरी इडियाडोह धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसून होते. अखेर प्रशासनाने धरणातून पाण्याचा प्रवाह बंद केला. वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे शोध कार्य अजून सुरूच आहे. आज दिनांक 12 एप्रिल 2025 रोज शनिवारला
मौजा प्रतापगड येथील रहिवासी श्री मनसाराम सुखरामजी तुलावी हे आपल्या शेतातून औषध फवारणी करून इटियाडो धरणाच्या कालव्यामध्ये पानघाटावर हातपाय धुण्याकरता गेले असता त्यांचा पाय घसरून इटियाडो धरणाच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला. परंतु इटियाडो धरणाच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी, माननीय उपविभागीय अधिकारी, माननीय तहसीलदार यांना पूर्वसूचना देऊन सुद्धा अजूनपर्यंत आतापर्यंत 12 तास लोटूनही इटियाडो धरणाच्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही प्रतापगड येथील रहिवासी इटियाडो धरणाच्या कालव्याच्या मुख्य गेटवर आंदोलनाकरता बसवले आहोत. याची दखल शासन आणि प्रशासनाने घ्यावी ही आम्ही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी, माननीय उपविभागीय अधिकारी, माननीय तहसीलदार, माननीय कार्यकारी अभियंता इटियाडो पाटबंधारे विभाग, माननीय उपअभियंता इटियाडो पाटबंधारे विभाग, माननीय कनिष्ठ अभियंता इटियाडो पाटबंधारे विभाग यांना विनंती करत आहोत. आणि अवघ्या एका तासामध्ये हा इटियाडो धरणाच्या कालव्याचे पाणी बंद करावे, अन्यथा आम्ही इथं उपस्थित सर्वजण इटियाडो धरणाच्या कालव्यामध्ये उडी घेऊन जलसमाधी घेऊ अशी आपणास आवाहन करत आहोत.